लाभले आमास भाग्य बोलतो, जाहलो खरेच धन्य ऐकतो, धर्म पंथ जात एक जाणतो. ऑफिशियली ऑफ मराठी सब्जेक्ट ही टोटली स्ट्रेस. मी म्हणते की मराठी भाषा ही कधीच अपग्रेड होणार नाही. अरे नाही, इंग्रजीत रड, मराठीत रडशील तर शब्द तरी छान येतील. उदाहरणार्थ, माझं डोकं दुखत आहे म्हणजे माय हेड इज इचिंग. पण मराठीत म्हणशील तर माझं सिर दुखत आहे. किती गाण्यात्मक वाटतं ना. तू तर हॉलिवूड स्टार झालीस. इंग्रजी बोलणं म्हणजे हुशार हा गैरसमज कधी संपणार. मराठी आमची मायबोली आहे. तिला दुर्लक्षित करणं म्हणजे स्वतःच्या मुळांना कापणं. आपण मराठीत बोलायला लाजतो आणि मग म्हणतो मराठी भाषा अवघड आहे. पण खरं सांगते, मराठी ही जगातील 15व्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे. 9 कोटी लोक बोलतात. हे तुम्हाला माहीत होतं का? लोकवरती वा, म्हणजे मराठी बोलणारे इतके आहे की ते सगळे एकत्र आले तर एक मोठा देश बनवता येईल. आणि मराठी स्थान आणि ही रहिमतली महाराणी. पण नियम फक्त मराठी बोलायचा. काय चाललंय वर्गात? आज मराठी भाषा दिन आहे. हे लक्षात आहे ना की तुम्ही सगळे इंग्रजीच्या स्वप्नातच हरवले आहात. खुशबू, तुझ्या चेहऱ्यावरून वाटतंय की तू काही मॅडम, लक्षात आहे. पण ही रहिमाला भाषेची एनर्जी आहे. ती म्हणते मराठी म्हणजे फक्त मार्क्स मिळवण्याचा सब्जेक्ट. मॅडम, हॉनेस्टली सांगते, मराठी फक्त मार्क मिळवायचा सब्जेक्ट आहे. जग तर इंग्रजीतच चाललंय. मराठी कशासाठी हवी? सगळ्या महाराष्ट्रात तरी मराठी बोलली जाते का? बरं, मग बेटा आता सांग, आई पहिल्यांदा तुला कोणत्या भाषेत बोलली होती? इंग्रजीत? ओ बेबी, वेलकम टू द वर्ल्ड. नाही मॅडम, मराठीतच. माझ्या बाळा ये जगात. बघ, ती पहिली भाषा म्हणजे मातृभाषा. आता सांगा, मराठीबद्दल आणखी काय माहिती आहे तुम्हाला? मराठी ही काही काल परवाची भाषा नाही. तिची मुळे 8व्या शतकात आहे. भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक. बरोबर. हो ना, ती एवढी जुनी आहे की मोबाईल येण्याआधीच अस्तित्वात होती. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर तेव्हा इंटरनेट नव्हतं, तरीही त्यांचे शब्द आजपर्यंत पोहोचले. मराठीची मुळे प्राकृत आणि अपभ्रंश भाषेत आहेत. संत ज्ञानेश्वर तुकाराम यांनी तिला लोकांपर्यंत पोहोचवलं. मराठी एकमेव इंडो आर्यन भाषा आहे जी संस्कृतीचा वारसा जपून ठेवते. काय मराठीत संस्कृतीचे अवशेष आहे? मला वाटले की ती फक्त साधी भाषा आहे. हो, आणि आणखी मराठी वेगवेगळ्या उपबोली आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? कोकणातली मराठी आणि विदर्भातली वेगळी. मॅडम, एक विचारू बेटा. आपण नंदुरबार जिल्ह्यात किंवा चिंचपाड्यात जी आदिवासी बोली बोलतो त्याच्याशी मराठी भाषेचा काय संबंध? जरा सांगाल का मॅडम, प्लीज? हो बेटा, आपण चिंचपाड्यात जी आदिवासी बोली भाषा बोलतो ती सुद्धा मराठी भाषेची एक उपबोली आहे. कारण आदिवासी बोली ही प्रदेशानुसार बोलली जाते. तशीच ती नंदुरबार जिल्ह्यातही बोलली जाते. पण मराठी ही सगळ्या महाराष्ट्रात बोलली जाते. आणि बरं का मित्रांनो, जशी आपली आदिवासी बोली आहे तशीच आपल्या खानदेशात अहिराणी बोली आहे, लेवागण बोली आहे, कावडी बोली आहे. यासारख्या बोली आपल्या खानदेशात बहुसंख्येने बोलली जातात. मॅडम, मग मराठी भाषेतील पहिले पुस्तक कोणते असावे? बेटा, तसं जर पाहिलं तर मराठी भाषेमधील पहिले पुस्तक मुकुंदराज यांनी लिहिलेलं विवेक सिंधू हा ग्रंथ ठरतो. पण त्याही अगोदर हाल नावाच्या राजाने इसवी 2ऱ्या शतकामध्ये गाथा सप्तसती नावाचा ग्रंथ लिहिला. तोच मराठीतलं पहिलं पुस्तक ठरतं आताच्या संशोधनानुसार. खुशबू, तू कोकणात गेलीस तर काय म्हणशील? मी म्हणेन मला भात द्या, पण तिथे ते म्हणतील माका भात द्या आणि मी गोंधळात पडेन. ही मराठी भाषा आहे की एलियन भाषा? मराठी ही एकमेव भाषा आहे ज्यात 50 स्वर आणि व्यंजने आहेत. म्हणजे बोलण्यात इतकी विविधता. काय आज समजलं मला. मराठी मागच नाही, आपणच मागे चाललेलो आहोत. हे सगळे फॅक्ट्स 19 स्पीकर मिलियन्स प्राचीन लिपी. वाह! तुम्हाला मी एक कविता गाऊन दाखवू का मित्रांनो? बहु असो तर सुंदर संपन्न महाप्रिय आमचा. बहु असो तर सुंदर संपन्न महाप्रिय आमचा. महाप्रिय आमचा. एक महाराष्ट्र देश हा
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा प्रिय आमुचा. मराठी मायबोली आमची शान आहे, तरी एकच हृदय लिपीतून देवनागरी फुलली आहे. अभिमान ठेवा, बोलूया मराठीत, संस्कृती जपूया, जगातून जाऊया. वा मॅडम, तुम्ही तर रॅपर आहात. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मराठीला खऱ्या अर्थाने मान मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यांनी दरबाराची भाषा मराठी केली. महाराजांनी राजकारभार मराठीत चालू केला. राज्य व्यवहार कोश मराठी तयार करून फारसी शब्दांना मराठी पर्याय दिले. म्हणजे महाराज म्हणाले असतील, स्वराज्य मराठीतच चालणार, इंग्रजी ती काय खाण्याची वस्तू आहे का? आणि आज आपण उलट करतो. मराठी ही जगातील एकमेव भाषा आहे ज्यात 50 स्वर आणि व्यंजने आहेत. म्हणजे बोलण्यात इतकी विविधता. म्हणजेच महाराजांनी भाषेसाठी पण लढा दिला. आणि हे सगळे फॅक्ट्स तर आता निघाले, मी हे कधी ऐकलेच नाही. हो, आणि मराठीचा इतिहास 1000 इसवीचा आहे. मोडी लिपी ही प्राचीन होती, आता देवनागरी आहे. सिद्धेश्वरी, तुला काय वाटतं ग? मॅडम, हे सगळं ऐकल्यावर वाटतंय की मराठी ही फक्त भाषा नाही तर वारसा आहे. हो, साक्षात मराठी भाषा. बाळांनो, ओळखलं का मला? मी तुमची मराठी भाषा. मी लोरीतून मोठे झाले. आईच्या कुशीतून माझा पहिला शब्द उमटला. मी बाळाच्या रडण्यात आहे आणि आजीच्या कथेत आहे. मी तुमच्याशी भांडायला आले नाही. इंग्रजी माझी शत्रू नाही. फक्त एवढंच मागणं आहे माझं, मला विसरू नका. माझ्यात बोलताना लाजू नका. आणि माझ्या जोडकीवर जगात पुढे चला. आणि माझ्या शब्दात तुमचे स्वप्न पहा. कारण मी फक्त एक भाषा नाही, तर मी तुमची ओळख आहे. आई सारखी बोलते ही भाषा. मी तर म्हणेन मराठी, तू तर आमची मम्मी आहेस. आज समजलं, मराठी ही मागच नाही, आपणच मागे चाललेलो आहोत. हे सगळे फॅक्ट्स, 19 स्पीकर्स, मिलियन्स, हे सगळे प्राचीन लिपी भाषा जपली तर संस्कृती जपली. खुशबू, तू काय म्हणशील? मी म्हणते मराठी बोलूया, नाहीतर महाराज स्वप्नात येऊन म्हणतील, अरे माझ्या कोस वाया घालवतेस का? मराठी बोलणं म्हणजे कमीपणा नाही, ओळख आहे. मराठी ही बंगाली सोबत प्राचीन इंडो आर्यन साहित्याची भाषा आहे. शिका सगळ्या भाषा, पण मराठी भाषेचा अभिमान कधीच सोडू नका. विचार करा, जर मराठी नसती तर तुमची ओळख काय असती? ही भाषा आपल्याला जोडते मुळांशी, इतिहासाशी. आज घरी जाऊन एक वाक्य मराठीत बोलून बघा आणि पहा कसा अभिमान वाटतो. मराठी आमची शान आहे, मराठी आमचा अभिमान आहे. मराठी आमची शान आहे, मराठी आमचा अभिमान आहे. धन्यवाद.